स्त्रियांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर रजा, भर पगारी रजा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की त्यांनी या देशामध्ये स्त्रियांसाठी हा कायदा करून घेतला। त्यानंतर जगामध्ये या कायद्यावर विचार झाला आणि नंतर त्या ठिकाणी हे लागू झाले। मी भाग्यावर जरी विश्वास करत नसेल तरी कधी कधी असं वाटतं की खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत ज्या देशामध्ये बाबासाहेबांसारखे व्यक्ती जन्माला आले आणि आम्हाला कुठलाच संघर्ष करावा लागला नाही। सगळे आपसूक गोष्टी आपल्याला मिळाल्या। अर्थात त्या संघर्षाची, त्या सगळ्या सहज मिळालेल्या गोष्टींची आम्ही किती किंमत करतो ते आपण नंतर चर्चा करू। या संपूर्ण जगात सर्वप्रथम ज्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा आणि स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला ते महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करते। आणि या महामानवाचा, या शांतिदूताचा, विज्ञानाचा मानवतावादी संदेश तळागाळात देश विदेशात पोहोचविणारे प्रियदर्शी सम्राट अशोक यांनाही त्रिवार वंदन करते। महाराष्ट्रीय तरुणांच्या रोमारोमात भिनणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, या शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिव जयंती उत्सवाला सुरुवात करणारे आणि स्त्री स्वातंत्र्याला स्वतः बुद्धिवादी बनून स्त्रियांना गुलामगिरीतून काढण्यासाठी, स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यासाठी तिच्या हातात स्त्री शिक्षणाची तलवार देणारी क्रांतिदूत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून अंगावर शेड माती झेलणारी ती क्रांतिज्योती बंडखोर नायिका सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्रियांच्या प्रगतीत मी समाजाची प्रगती शोधतो असे सांगणारे आणि ते व्हायलाच पाहिजे म्हणून संविधानामध्ये त्या स्त्री पुरुष समानतेचे हक्क नमूद करणारे बोधिसत्व विश्वरत्न प्रज्ञासूर्य संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, आई रमाई, संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकाराम आणि या समाजात ज्यांनी अज्ञानापासून दूर जाऊन विद्वत्तेच्या ज्ञानाचा मार्ग समाजाला दिला त्या सर्व संतांना, महापुरुषांना मी सर्वप्रथम वंदन करते। आजच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व सम्राट अशोक यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभलेले सन्माननीय दिनेश वाघमारे सर, सन्माननीय मिलिंद फुलपाटील सर, अध्यक्ष डॉक्टर राज गजबे सर, डॉक्टर अभय दातार सर, कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर सुशांत मेश्राम सर, सर्व या कार्यक्रमाचे विधित डॉक्टर अविनाश गावंडे सर, डॉक्टर वासुदेव बारसागडे सर, भूषण महाजन सर, डॉक्टर उमांजली दमके मॅडम, सन्माननीय मालती डोंगरे मॅडम, सन्माननीय वैशाली तायडे मॅडम, डॉक्टर सागर खंडारे सर, सत्यवान गणवीर सर, डॉक्टर समीर गोलावर सर, डॉक्टर शुभम माले सर, या ठिकाणी डॉक्टर जांभूळकर सर उपस्थित आहेत। याशिवाय अमन लोणारे विद्यार्थी सचिव आणि आयुषी मून आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी प्रीती नगरारे, बरोबर आहे नाव? बरोबर प्रीती नगरारे, आपण सर्व उपस्थित फुले शाहू आंबेडकरी विचारांशी कुठेतरी तुमच्या विचारांची नाळ जुळलेली आहे आणि म्हणून तुम्ही खुर्चीवर आताही बसून आहात। या सर्व आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते। या ठिकाणी आता नुकतंच दिनेश वाघमारे सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगावर प्रकाश टाकला।
सन्माननीय डॉक्टर राज गजबीर सरांनी सुद्धा बाबासाहेबांच्या जीवनात काय प्रसंग घडले त्या विषयावर प्रकाश टाकला आहे. डॉक्टर सुशांत मेश्राम सरांनी आपल्या प्रास्ताविकेमधून ही जयंती आपण कशासाठी करतो याचा उद्देश सांगत छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार नाही. मला विषय या ठिकाणी देण्यात आलेला आणि वेळ पण दिलेला आहे 40 मिनिटं. आता 40 मिनिटं बसण्याची आपली तयारी असायला पाहिजे. नक्की आहे? 10 मिनिटं मागे किंवा पुढे असू शकते. मी वेळेच्या आधी आटवायचा प्रयत्न नक्कीच करेल. पण मी विनंती यासाठी करते की 40 मिनिटं जर तुम्ही थांबले तर मी नेमकं काय सांगते आहे हे मला समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच कराल. या ठिकाणी जो विषय दिलेला आहे मला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री स्वातंत्र्य विषयक विचार व संविधानिक तरतूद या विषयाला न्याय देत असताना मी 3 टप्प्यामध्ये आपल्यासमोर विषय सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक, डॉक्टर बाबासाहेबांचे स्त्री स्वातंत्र्य विषयाचे विचार. दुसरं, स्त्रियांसाठी केलेली संविधानिक बाबासाहेबांनी केलेली तरतूद. आणि तिसरं, बाबासाहेबांनी घेतलेला बुद्ध धम्म, आपलं आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याशी संबंध. हा विषय मी मुद्दाम घेतलेला आहे कारण मी मेडिकल सायन्सच्या कॉलेजमध्ये माझा विषय मांडायला आलेली आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी जो बुद्ध धम्म दिला तो आपल्या सायन्सशी कुठे रिलेटेड आहे का, त्याची नाळ कुठे जुळते का, तर नक्कीच जुळते. हे मी थोडक्यात सुद्धा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी जे अचिव्हर्स आहेत, जे गोल्ड मेडलिस्ट आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करते आणि विषयाला सुरुवात करते. आचार्य प्रगे अत्रेजर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते म्हणतात की 5000 वर्ष या देशातील 7 कोटी अस्पृश्यांना डांबून ठेवणारे, त्यांचा छळ केला, त्यांना या समाजाकडून मिळालेलं बिनतोड आणि बंडखोर उत्तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकर मूर्तिमंत बंड होतं. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होतं. आंबेडकर म्हणजे ढोंगांच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होती. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होतं. आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडांच्या वर्ण वर्चस्वाचा कोथळा फाडून आतड्या बाहेर काढणारे वाघनख होते. हे आंबेडकर म्हणजे सतत रणांगणावर शस्त्राविना लढणारे आणि आपल्या बुद्धिमत्तेने आणि नीतिमत्तेने जिंकणारे हे एक रणांगण होतं. हे एक योद्धे होते. हेच युद्ध अशाच पद्धतीने लढणारे असेच योद्धे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या निमित्ताने आपल्याला परत अभ्यासता येतात आणि मिळतात. यांनी हे असेच युद्ध लढलेलं आहे. अर्थात या युद्धात 100% ते यशस्वी झाले असं जरी म्हटलं नसलं तरी धर्मव्यवस्थेच्या आणि परंपरेच्या रणांगणावर उभे राहून धर्मव्यवस्थे विरुद्ध लढण्याची ताकद या ज्योतिबा आणि सावित्री आईंनी ठेवलेली आहे आणि तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची दारं उघडी करून दिलेली आहे. ज्या धर्मव्यवस्थेला या देशातील स्त्रियांचं शिक्षण मान्यच नव्हतं, ज्या धर्मव्यवस्थेला या देशातील बहुजनांच्या हातामध्ये लेखणी मान्यच नव्हती, त्या काळात आम्हा स्त्रियांसाठी या देशात शाळा सुरू करणारा हा क्रांती सूर्य या देशातील पहिला बहुजन क्रांतिकारक. मी शब्दप्रयोग बहुजन क्रांतिकारक केलेला आहे कारण या देशामध्ये अनेक समाज सुधारक झाले, परंतु बहुजन समाजातील या देशातील समाज सुधारक आणि क्रांती करणारा समाज सुधारक हा म्हणजे
किंवा हे क्रांतीदूत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. कदाचित या ठिकाणी माझे ओबीसी काही विद्यार्थी बंधू आणि भगिनी उपस्थित असतील, त्यांना विशेषत्वाने मी सांगेन की या देशामध्ये बहुजन समाजातील ओबीसी समाजामध्ये जर पहिला क्रांतिकारक निर्माण झाला असेल तर ते आहेत क्रांतीदूत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांच्यामुळे तुम्ही शिकता, आज मेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर म्हणून मिरवता. ते त्या बहुजन समाजातील, त्या ओबीसी समाजातील त्या स्त्रीमुळे, ती क्रांती सावित्रीबाई फुल्यांमुळे. हे आपल्याला या ठिकाणी विशेष लक्ष घेतलं पाहिजे. या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरातील लक्ष्मीला उंबरठ्याबाहेर आणलं आणि तिच्या हातात शिक्षणाची तलवार दिली. तिच्या अंगावर, तिच्या चेहऱ्यावर सनातन्यांकडून फेकणारी शेण माती स्वतःच्या हाताने पुसत ते सावित्रीला म्हणतात, सावित्री, या देशात तुला लाखो सावित्री सन्मानाने जगवायचे असतील ना, तर आज तुझ्या अंगावर फेकल्या गेलेलं शेण तुला फुलांसारखं झेलावं लागेल. तरच या समाजामधील अनेक सावित्री सन्मानाने पुढे शिकतील. ती सावित्री त्या काळात ते सगळी शेणमाती फुलासारखी झेलली, म्हणून आज माझा या ठिकाणी सन्मान होतो, तुमचा या ठिकाणी सन्मान होतो. हे आम्हाला विसरता येणार नाही. आणि त्यामुळे त्यांच्या ह्या कार्यामुळे आपण जर पाहिलं तर हे ज्योतिबा या देशातील पहिले बंडखोर क्रांतिकारक आणि पहिले बंडखोर सुधारक ठरतात. ती क्रांती नायिका, पहिली बंडखोर नायिका या देशातील ठरते आहे. काय अपेक्षित असेल या ज्योतिबांना आणि सावित्रींना आम्हा स्त्रियांकडून? आम्हा स्त्रियांसाठी जे शिक्षणाचे दारं त्यांनी उभी केली, कशासाठी? ते पितृहृदयी ते ज्योतिबा आमच्यासाठी जेव्हा शिक्षणाचे दार उभे करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये आमच्याविषयी काहीतरी अपेक्षा नक्कीच असतील. ज्योतिबा म्हणतात, या देशातील स्त्री जर शिकली, कारण या देशातील स्त्री ही धर्मव्यवस्थेच्या, परंपरेच्या आणि वेद प्रामाण्याच्या जोखडामध्ये बंदिस्त झालेली आहे. तिला वाचण्याचा अधिकार नाही, त्यामुळे ती धर्मग्रंथ वाचू शकत नाही. ती वाचू शकत नाही म्हणून तिला तिच्यावर अन्याय होणाऱ्या गोष्टी तिला कळत नाही आणि त्यामुळे तिला ह्या अन्यायाला सतत तोंड द्यावं लागतं. ती अगदी आपसूकपणे ते अन्याय म्हणजे यासाठीच माझा जन्म झालेला आहे असं समजून ती सहन करते आहे. ते सावित्रीला म्हणतात की सावित्री, या स्त्रीला आपण शिकवलं पाहिजे. ही ज्या दिवशी शिकेल ना त्या दिवशी धर्मग्रंथांचं वाचन करेल आणि धर्मग्रंथाचं वाचन केल्यानंतर त्या विरोधात हीच स्त्री उभी राहील आणि आपल्या न्यायासाठी लढेल. ही ज्योतिबांची शिक्षणामागची भूमिका होती. याशिवाय ज्योतिबा म्हणतात की एक पुरुष शिकला तर तो स्वतःपुरता शिकतो, पण स्त्री शिकली तर ती आपल्या कुटुंबातील मुलांना सुशिक्षित करते. तिच्या मुलांना सुशिक्षित केल्यामुळे कुटुंब सुसंस्कृत होतो, समाज सुसंस्कृत होतो. आणि यासाठी स्त्रियांनी शिकणं अत्यंत महत्त्वाचे. ही प्रगल्भ भूमिका त्या ज्योतिबा फुलेंची आणि सावित्री यांची या शिक्षणामागची होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 जुलै 1942ला याच नागपूरमध्ये 25,000 महिलांना संबोधित करताना म्हणतात, मी स्त्रियांची, समाजाची प्रगती तिथे समजतो ज्या समाजात स्त्रियांची खऱ्या अर्थाने प्रगती झाली असेल. डॉक्टर बाबासाहेबांचे हे वक्तव्य आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची स्त्रियांना शिकवण्यामागची भूमिका यात आम्हाला फार समानता दिसते, सारखेपणा दिसतो. 1913ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यूयॉर्कला कोलंबिया विद्यापीठात शिकत असतात. ते शिकत असताना तिथल्या स्त्रियांची स्थिती बघतात. तिथल्या स्त्रिया अगदी मनमोकळेपणे वावरतात, त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे, कुठल्या धर्माची बंधनं त्यांच्यावर नाही, त्या शिकू शकतात, स्वतःचे विचार मांडू शकतात. त्या 1913च्या कालावधीमध्ये आमच्या इथल्या स्त्रियांना पडदा पद्धत, आमच्या ब्राह्मण स्त्रियांना सती प्रथा, ते विधवा झाल्या असतील तर त्यांचे मुंडन करून त्यांचे केशवपन करणं, पांढरे वस्त्र घालून त्यांना घरामध्ये ठेवणं आणि कुटुंबातीलच लोकांनी त्यांचा उपभोग घेणं. बहुजन समाजातील स्त्रियांना शिक्षणाचा अजिबात अधिकार नाही, नवऱ्यासमोर उभं राहण्याचा अधिकार नाही.
घरातील मोठ्या व्यक्तींसमोर नवऱ्यासोबत सुद्धा बोलण्याचा अधिकार नाही. अशी अनेक अनेक बंधनं त्या काळामध्ये आमच्या समाजात होती. अशा काळामध्ये ते इंग्रजी शासन म्हणून महिलांसाठी इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आलं. त्यामध्ये विज्ञान, गणित आणि इंग्रजी महिलांसाठी सुरू करण्यात आलं. त्यात काही महिलांनी प्रवेश घेतला. अर्थात त्या प्रवेश घेणाऱ्या उच्च वर्णीय होत्या, कारण बहुतेक समाजातील स्त्रिया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या कालावधीमध्ये ज्या काही थोड्याफार शिकल्या, त्यानंतर मात्र शिक्षणाचा ओघ जो वाढायला पाहिजे तो फारसा वाढलेला नव्हता. एक डॉक्टर रखमाबाई राऊत किंवा ताराबाई शिंदे यांच्यासारखे काही उदाहरणं जर आपण बोटावर मोजली ती सोडली तर बहुतेक समाजातील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि ते शिकण्याची हिंमतही करीत नव्हत्या. अशा ह्या कालावधीमध्ये इंग्रजांचे हे शाळेमध्ये गणित, विज्ञान, तुम्ही विज्ञानामुळे आज मेडिकल सायन्स शिकता, ते विज्ञान, इंग्रजी ह्या शाळा सुरू झाल्या, स्त्रिया शिकायला लागल्या. त्यावेळेला 1913 त्या कालावधीमध्ये लोकमान्य टिळक म्हणतात, आमच्या समाजातील, आमच्या हिंदू समाजातील स्त्रियांना गणित, इंग्रजी आणि विज्ञानासारखे शिक्षण देऊन इंग्रज सरकार आमच्या धर्मात लुडबुड करतो आहे. शिक्षणाचा अधिकार आमच्या स्त्रियांना नाही, त्यात विज्ञानासारखं शिक्षण या स्त्रियांना देणं म्हणजे कुठेतरी आमच्या धर्मावर गदा आणण्यासारखं काम हे इंग्रज सरकार करत आहे. हे राष्ट्रपुरुष ज्याला मी म्हणतो ते लोकमान्य टिळक स्त्रियांच्या शिक्षणाच्या विरोधात भूमिका घेतात. अशी विरोधी भूमिका घेत असताना त्याच कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या कालावधीमध्ये असलेल्या ज्या सामाजिक कुप्रथा होत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह बंदी, सती प्रथा, देवदासी प्रथा, देवांसाठी बायांना सोडलं जायचं, अशा अनेक प्रथांवर, विधवा पुनर्विवाह म्हणजे विधवेला विवाह करण्याचा अधिकार नव्हता, अशा अनेक कुप्रथांवर सभांमधून आपले विचार व्यक्त करीत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार कुटुंबात मुलामुलींचं पोषण हे सारख्या पद्धतीने व्हायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रीविषयक विचार आहे. कुटुंबामध्ये मुलामुलींचे पोषण हे सारख्या पद्धतीने समानतेने व्हायला पाहिजे आणि म्हणून दलित समाजाला ते उद्बोधन करीत असताना सांगतात की तुम्ही मुलांचे, खास करून मुलींचा विवाह लहानपणी करू नका, बालवयात करू नका. 1913 मध्ये ज्या वेळेला ते कोलंबिया विद्यापीठात शिकत असतात, तिथून ते आपल्या वडिलांच्या मित्राला पत्र लिहितात आणि त्या ठिकाणी लिहितात की आमच्या समाजाने मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींच्या शिक्षणाकडेही लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. समाजातील स्त्रिया शिकल्या तरच आमच्या समाजाची प्रगती होऊ शकेल. 1913ची परिस्थिती मी आत्ताच लोकमान्य टिळकांचं उदाहरण देऊन आपल्या समोर सांगितले. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाला सांगतात आहे की आमच्या समाजातील मुलींना मुलांच्या बरोबरीने शिक्षण द्या, त्यात कुठलाही भेद तुम्ही करू नका, कारण त्याशिवाय आमच्या समाजाची प्रगती होऊ शकत नाही. याशिवाय ते सांगतात ज्याप्रमाणे मुलाला त्याची पत्नी कशी असावी म्हणून तुम्ही त्याचा विचार विचारात घेता, त्याचप्रमाणे मुलीला सुद्धा तिचा पती कसा असावा म्हणून तिचंही मत तुम्ही विचारात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्री स्वातंत्र्याचा आणि स्त्री अस्मितेचा विचार. त्या कालावधीमध्ये हे कोणीच विचार केलेला नव्हता की स्त्रियांना हे अधिकार मिळायला पाहिजेत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांविषयी त्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यपूर्व, अगदी मला आपण म्हटलं तर आता नुकतं की पहिल्या महायुद्धाच्या कालावधीचा एक माहिती दिलेली आहे. त्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या स्त्रियांविषयी या पद्धतीने पुरोगामी विचार मांडतात आहे. 20 सप्टेंबर 1944 हैदराबाद या ठिकाणी स्त्रियांना संदेश देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आहे की आता स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने सार्वजनिक कार्यामध्ये उतरले पाहिजे.
कारण जोपर्यंत स्त्री पुरुषांच्या बरोबरीने उतरणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. त्याला ते उदाहरण देतात, तुम्ही वाचा ते स्पीचेस, की जर गाडीचं एखादं चाक जर लुळं असेल तर गाडी समोर सरकणार नाही. मग त्या समाजामध्ये जो समाज स्त्री आणि पुरुष यांच्यावर अवलंबून आहे त्या समाजामध्ये ह्या गाडीतील या संसार रथाचं एक चाक म्हणजे स्त्री जर कमजोर असेल, तिला मागे टाकलं गेलं असेल तर समाज हा प्रगतीपथावर कधीच जाऊ शकणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या स्त्रियांना सांगतात की आता तुम्हाला मागे राहून चालणार नाही. तर आता तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक चळवळीमध्ये उतरलं पाहिजे, तुम्ही लढलं पाहिजे, तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांना, स्त्री आणि पुरुष समानतेवर आणणारा संदेश आहे. आपण बघतो महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शाळा उघडल्या. त्याला इंग्रजांचा कालावधी असल्यामुळे इंग्रजांनी त्याला पुरेपूर सहकार्य केलं. पण त्याच कालावधीमध्ये लोकमान्य टिळकांसारखी व्यक्ती म्हणते की शिक्षण दिल्याने स्त्रिया घर सोडून पळून जातील. लोकमान्य टिळक म्हणतात की स्त्रियांना शिक्षण दिल्याने स्त्रिया घर सोडून पळून जातील, लग्न करण्यास नकार देतील. तर ज्याला आम्ही समाज सुधारक उदारमतवादी म्हणतो जे आगरकर, ते आगरकर म्हणतात, त्यांनीही भूमिका स्त्री शिक्षणाच्या विरोधीत घेत ते म्हणतात की स्त्री शिक्षणाने स्त्री अनैतिक, बेजबाबदार आणि अविचारी बनेल. आता आपण या ठिकाणी सगळे सायन्स फॅकल्टीचे लोक आहोत. आपण तुमच्या आया पण शिकलेल्या आहेत. खरंच आमची आई शिकून अविचारी झाली का, बेजबाबदार झाली का, की आम्ही अविचारी झालो, बेजबाबदार झालो? त्या कालावधीमध्ये मात्र ज्यांना आम्ही महान सुधारक म्हणतो, आम्ही राष्ट्रपुरुष म्हणतो, हे सुधारक, हे राष्ट्रपुरुष आम्हा स्त्रियांच्या शिक्षणाच्या विरोधी भूमिका घेताना आपल्याला दिसतात. त्या काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये स्त्री शिक्षणाचा आग्रह धरत आपल्या घरातून स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे महात्मा ज्योतिबा फुले खरोखरच वंदनीय आहे. आणि म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आपण जी म्हणतो ते महात्मा ज्योतिबा फुले यांना लागू पडतं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर यांच्या बरोबर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांना सुद्धा आपले गुरु मानलेले होते. ज्या काळात कुटुंब नियोजन हा शब्द प्रयोग फार अपशब्द वाटत होता, कुटुंब नियोजन त्या काळात स्वातंत्र्यपूर्वीच्या कालावधी यावर म्हणजे त्यावर शब्दच काढू नये. ही जी परिस्थिती होती त्याला धर्मबाह्य समजलं जायचं, पाप समजलं जायचं. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने कुटुंब नियोजन करणं अव्यवहार्य समजून ब्रह्मचर्य सांगितलेलं होतं. त्या कालावधीमध्ये अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1938 मध्ये विद्यार्थ्यांच्या सभेमध्ये संबोधित करतात आहे. 1938 विद्यार्थ्यांच्या सभेमध्ये संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्त्री आणि पुरुष या दोघांचीही सारखी आहे. कुटुंब मर्यादित असेल तर स्त्रिया आपली शक्ती चांगल्या कामासाठी लावतील आणि स्वतःचा विकास साधतील. कारण कुटुंबाची संख्या वाढली की सगळी जबाबदारी स्त्रियांवर यायची. आजही आपण नोकरी करत असलो तरी आपण बघतो घरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला लक्ष द्यावं लागतं. पण आज आमचं मर्यादित कुटुंब असल्यामुळे आम्ही बरेच कार्य बाहेर करतो आहे. पण त्या कालावधीचा जेव्हा विचार केला तर एका बाईला 7-7, 8-8 मुलं, घरामध्ये सासू सासरे, दीर, नंद, भावजे, विधवा, बालविधवा सगळ्या कुटुंबात, अशामध्ये एवढ्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी पेलता स्त्री कुठेच बाहेरचा विचार करू शकत नव्हती. त्यात अंधश्रद्धा, कर्मकांड, धर्म मोठ्या प्रमाणामध्ये ती त्याच्या पलीकडे विचारच करू शकत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी आणि कुटुंबाच्या विकासासाठी कुटुंब नियोजन आवश्यक सांगतात आहे. हा आहे पुरोगामी विचार.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पत्नीची स्थिती घरामध्ये हे नोकरणी सारखी नसावी. माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे, आज आमची बायको आमच्या बरोबरीने शिकलेली राहणार आहे, बरोबर आहे. अशा वेळेला आमच्या भूमिका जरा बदलतात आहे. बाबासाहेब त्यावेळेला सांगतात आहे, त्यावेळेला स्त्री शिकतही नव्हती, तरी सुद्धा बाबासाहेब म्हणतात आहे की स्त्रियांची स्थिती घरामध्ये नोकरणीसारखी नसावी, तर ती आपल्या घरातील तिच्या घरातील पुरुषांच्या बरोबरीत असावी. म्हणजे या ठिकाणी परत बाबासाहेब स्त्री आणि पुरुष समानता सांगतात. ते पत्नी म्हणून पुरुषांपेक्षा ती थोडी नम्र आहे, लग्न झालं की हात टाकलं की पाया पडलं. ही जी आमची भूमिका आजही आहे, ही कुठेतरी आम्ही आमच्या स्तराला निम्न करतो आहे. आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळेला म्हणतात आहे की कुटुंबामध्ये स्त्रीची स्थिती ही पुरुषाच्या त्या पतीच्या बरोबरीची सन्मानाची असावी. आणि त्यावेळेलाच बाबासाहेब 1942चं परत मी उदाहरण देतो. याच नागपूरमध्ये 1942 20 जुलै पावसाळ्याचे दिवस, 20 जुलैला त्यावेळेला सभा होते, 25,000 महिला त्यावेळेला या ठिकाणी येतात. आणि बाबासाहेब त्यावेळेला संबोधित करताना, संबोधन बरंच आहे पण त्या ठिकाणी मी एकच वाक्य सांगते. बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक मुलीने आपल्या पतीच्या कार्यात त्याची मैत्रीण म्हणून सहकार्य करावे. शब्द प्रयोगाकडे लक्ष करा. प्रत्येक मुलीने तिच्या पतीच्या कार्यात त्याची मैत्रीण म्हणून सहकार्य करावे, मात्र गुलामासारखे वागण्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा आणि समतेचा आग्रह धरावा. या ठिकाणी बाबासाहेब भूमिका पहा किती महत्वाची ठरते आम्हाला. कारण आम्ही कुटुंब रथाचे 2 चाकावर, एक नवरा आणि एक बायको. आमच्या नवऱ्याने आमच्याकडे किंचितही निम्न स्थितीने पाहू नये आणि आम्ही त्याच्याकडे पाहत असताना तो माझ्यापेक्षा काहीतरी खूप मोठा आहे आणि मी काहीतरी लहान आहे असं न करता आम्ही दोघी संसार रथाचे सारखी चाक आहोत. ही भूमिका आज आमच्या पुरुषांमध्ये, आमच्या मुलांमध्ये, आमच्या स्त्रियांमध्ये आणि मुलींमध्ये आधी निर्माण होणं महत्वाचं आहे. बाबासाहेब त्यावेळेला ती भूमिका सांगतात, घरामध्ये येणारी पत्नी ही तुमची नोकरी नाही आहे, ती तुमची मैत्रीण आहे. मैत्रिणीसारखी, ज्याप्रमाणे मैत्रिणीकडे तुम्ही तुमच्या अनेक भावना शेअर करता, त्याप्रमाणे तुमच्या पत्नीची भूमिका तुमच्याजवळ असायला पाहिजे. गुलामासारखं तिला अजिबात वागवू नका आणि गुलामासारखं वागण्यास तिने पूर्णपणे नकार द्यायला पाहिजे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे, ज्यातून आपल्याला बाबासाहेबांच्या विचारातील स्त्री स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता लक्षात येईल. बाबासाहेब स्त्रियांच्या शिक्षणाबरोबर, त्यांच्या सामाजिक चळवळीबरोबरच बाबासाहेब स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक सक्षमते संदर्भात सुद्धा विचार व्यक्त करतात. बाबासाहेबांना या समाजातील स्त्री आर्थिक सक्षम असायला पाहिजे असे बाबासाहेबांना त्याच वेळेला वाटत होते. आणि म्हणून त्यावेळेला आमची स्त्री शिकत नव्हती, नोकरी करू शकत नव्हती. पण तरी सुद्धा बाबासाहेब म्हणतात एका स्पीचेसमध्ये की जोपर्यंत या देशातील स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत तिला समाजात आणि कुटुंबात मान सन्मान मिळत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं ना, त्या हिंदू कोड बिलामध्ये आम्हाला प्रथम या देशामध्ये आमच्या वडिलांच्या आणि आमच्या नवऱ्याच्या संपत्तीत वारसा हक्क मिळाला. त्यावेळेला सनातन्यांनी त्याला विरोध केला. हिंदू कोड बिल खूप दिवस लागू झालं नाही, पण आज मात्र आम्ही ते स्वातंत्र्य, तो अधिकार आम्हाला मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला मजूर मंत्री होते, त्यावेळेला बाबासाहेबांनी कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांची स्थिती, चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांची स्थिती बघितली. 18 तास काम करावं लागायचं. त्या आपली मजुरी पडेल म्हणून सुट्टी घेत नव्हत्या, प्रेग्नंट असायच्या, 9 महिने
कधी कधी तर अशी परिस्थिती यायची की त्या बायांची डिलिव्हरी त्या खाणीमध्येच व्हायची. हे बाबासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि मग त्यांनी इंग्रज सरकारकडून स्वातंत्र्यपूर्व काळातच स्त्रियांसाठी कायदा करून घेतला. जगातील हा पहिला कायदा आहे मैत्रिणी. स्त्रियांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर रजा, भर पगारी रजा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की त्यांनी या देशामध्ये स्त्रियांसाठी हा कायदा करून घेतला. त्यानंतर जगामध्ये या कायद्यावर विचार झाला आणि नंतर त्या ठिकाणी हे लागू झाले. मी भाग्यावर जरी विश्वास करत नसेल तरी कधी कधी असं वाटतं की खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत ज्या देशामध्ये बाबासाहेबांसारखे व्यक्ती जन्माला आले आणि आम्हाला कुठलाच संघर्ष करावा लागला नाही. सगळे आपसूक गोष्टी आपल्याला मिळाल्या. अर्थात त्या संघर्षाची, त्या सगळ्या सहज मिळालेल्या गोष्टींची आम्ही किती किंमत करतो ते आपण नंतर चर्चा करू. आणि म्हणून त्यावेळेला बाबासाहेबांनी केवळ प्रसूतीपूर्व रजा, प्रसूतीनंतर रजा ह्या तर मंजूर केल्यास शिवाय कामाचे तास नियमित केले. आठवड्याची सुट्टी मंजूर करून घेतली. 18 तास काम करावं लागायचं. त्यांनी ते 18 तासाचे 12 तासावर आणलं. आठवड्यातून एक सुट्टी आणि हक्काची सुट्टी म्हणून ती सुट्टी बाबासाहेबांनी मंजूर करून घेतली. 20 वर्ष जर तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला निवृत्ती वेतन, पेन्शन ज्याला आपण म्हणतो, ते मिळवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रज सरकारकडनं करून घेतला. तुम्हाला कामाच्या ठिकाणी जर नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाई देण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी मिळवून घेतला. हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी आणि मजूर कामगारांसाठी करून घेतले. हे उपकार बाबासाहेबांचे आमच्यावर. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. दुसऱ्या मुद्द्याकडे संविधानिक अधिकार. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताचं स्वतंत्र संविधान असावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी आरतीमध्ये जसं एखादं देतात तसं हा अधिकार दिलेला नव्हता. त्यासाठी त्यांनाही संघर्ष करावा लागला. हा विषय आपला नाही म्हणून मी यावर बोलत नाही, पण यासाठी बाबासाहेबांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. पण त्यांना ते संविधानात बनवण्याचे अधिकार मिळाले आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवत असताना स्त्रियांना त्या संविधानात पुरुषांच्या मागे तसूभरही ठेवलेलं नाही. समान अधिकार दिलेले आहेत. काही आर्टिकलचा मी या ठिकाणी उल्लेख करेल ते समजावून सांगते. कोणते आम्हाला समान अधिकार दिले? कुठेच आम्ही मागे नाही. कोणताही पुरुष आम्हाला म्हणू शकत नाही की तू स्त्री आहे, तुम्ही स्त्री आहात त्यामुळे तुम्ही याच्यावर काही काम करू शकत नाही, तुम्ही करू शकत नाही. आज आम्ही प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केलेले. याचे उदाहरणे मी तुम्हाला देते. आर्टिकल 14 कायदे पुढे समानता म्हणजे काय? तर स्त्री असो की पुरुष असो, कोणत्याही जातीत धर्मात तो जन्माला आलेला असो, त्या व्यक्तीला राज्याचे, समाजाचे कोणतेही अधिकार किंवा संरक्षण नाकारता येणार नाही. कायद्यापुढे समानता. आर्टिकल 15 मध्ये सिनेमा आलेला होता, याच्यावर तुम्ही पाहिला नाही पाहिला माहित नाही. आर्टिकल 15 काय म्हणतं? धर्म, लिंग, जात, वंश आणि जन्मस्थान यावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. आम्ही कोणत्याही धर्मात जन्माला आले असो, आम्ही एखाद्या राजवाड्यात जन्माला आले असो, नाही तर एखाद्या आदिवासी पाड्यात जन्माला आले असो, या जन्मावरून, लिंगावरून म्हणजे मी स्त्री आहे की पुरुष आहे यावरून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येकाला समान संधी, प्रत्येक क्षेत्रामध्ये समान संधी दिली जाईल. आर्टिकल 16 सार्वजनिक सेवा योजनांमध्ये समान संधी, राज्याच्या नियंत्रणाखालील त्या ज्या समान नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर सेवा योजना, नोकरी करत असताना स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार देण्यात आले. राज्य किंवा केंद्राची नोकरी करीत असताना तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात हा भेद केला नसतो. आज तुम्ही मेडिकलमध्ये ऍडमिशन केलेली आहे, तेव्हा ह्या मेडिकलमध्ये ऍडमिशन करीत असताना तुम्ही
स्त्री आहात म्हणून तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार नाही, किंवा पुरुष आहात म्हणून तुम्हाला मिळणार नाही असा भेद केला जात नाही, कुठेच नाही. आम्ही नोकरी करत असो तर आमच्या कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी ती नोकरी असेल आणि आम्ही त्यासाठी पात्र असू तर आम्ही त्या ठिकाणी नोकरी करू शकतो. आर्टिकल 19 भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारताच्या राज्य क्षेत्रात मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार. आज माईक घेऊन तुमच्या समोर मी वक्तव्य करते, माझ्यापेक्षा अनेक वरिष्ठ लोक या ठिकाणी बसलेले आहेत. हा अधिकार मला बाबासाहेबांनी संविधानातून दिलेला आहे. आज मी जे बोलते अभिव्यक्त होते आहे तो अधिकार बाबासाहेबांनी मला संविधानातून दिलेला आहे. मी या देशामध्ये कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी सुद्धा मुक्तपणे संचार करू शकते. मला कोणी म्हणणार नाही तू लेडीज आहे, तू या ठिकाणी फिरू शकत नाही किंवा वावरू शकत नाही. हा अधिकार मला बाबासाहेबांनी संविधानातून दिलेला आहे. हे आर्टिकल 19 आहे. म्हणजेच याचा अर्थ की आज आमची महिला रिक्षापासून तर अंतरिक्षापर्यंत मजल मारू शकलेली आहे. गाव, तालुका, जिल्हा, पंचायत, राज्य, केंद्र या प्रत्येक राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये आज स्त्री आरूढ होताना आपल्याला दिसते आहे. आज संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा हा परिणाम आहे की आज महिला सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत गेलेल्या आहेत. आज शाळेतील शिक्षिकेपासून तर डॉक्टर, इंजिनियर एवढंच नव्हे तर ज्या क्षेत्रामध्ये स्त्री जाऊ शकत नाही ते काम ते करू शकत नाही असं जे म्हटलं जातं ना, ते क्षेत्रही आज स्त्रीने बळकावलेलं आहे. कदाचित आपल्याला माहिती असेल या देशाची कॅप्टन शिवा चौहान यांच्याविषयी कदाचित आपण ऐकलं असेल. कॅप्टन शिवा चौहान फायर अँड फ्युरी शॅपर्सचं कठोर प्रशिक्षण तिने पूर्ण केलं आणि या देशाची सर्वोच्च युद्धभूमी सियाचीन ग्लेशियर, ज्या ठिकाणी -30 तापमान असतं, त्या ठिकाणी ही कॅप्टन शिवा चौहान, त्या ठिकाणी 10च लोक ऑफिसर्सची तुकडी असते, त्यात 9 ऑफिसर्स जेंट्स, त्या 10वी ऑफिसर्स ही शिवा चौहान त्या भारताच्या टोकावर आज आहे. हे संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे आम्ही जमिनीपासून तर टोकापर्यंतचे हे सगळे क्षेत्र काबीज केलेले आहेत. आम्ही ते मिळवू शकलेले आहोत. आर्टिकल 42 या अंतर्गत राज्य कामाबाबत न्याय आणि मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रसूती विषयक सहाय्याची तरतूद करील हे संविधानामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे आम्ही नोकरी करत असताना जो आताच नुकताच मी विषय छेडला, जर आम्हाला प्रसूतीपूर्व किंवा प्रसूतीनंतरच्या रजा पाहिजे असतील तर त्या रजा आम्ही भर पगारी घेतो आहे. अनेकांनी घेतल्या असतील, पुढे कदाचित आपण परत घेऊ. तर हे सगळं बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये दिलेलं आहे. मैत्रिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांची स्थिती या ठिकाणी अनुभवली होती. धर्माच्या परंपरेच्या नावाखाली ह्या स्त्रिया कशा या ठिकाणी अगदी पूर्णपणे बाळगळल्या गेलेल्या होत्या. त्या स्त्रियांना परत अशी स्थिती येऊ नये यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये पुरेपूर नोंद करून पुरुषांच्या बरोबरीने आम्हाला अधिकार दिलेले आहे. जगातील पहिलं उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. आज मतदानाचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. उद्या तुम्ही सर्वच मतदान करणार, स्त्रिया सुद्धा. हा मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे. इंग्लंड, युरोपच्या स्त्रियांना मतदानाच्या अधिकारासाठी रस्त्यावर येऊन भांडावं लागलं. आपल्यापैकी किती लोक रस्त्यावर आले? आम्हाला यासाठी कुठलेच भांडण करावं लागलं नाही की कोणाला अर्ज विनंती कराव्या लागलं नाही, कारण बाबासाहेबांनी ते सर्व अधिकार संविधानामध्ये नमूद करून ठेवलेले आहे. आर्टिकल 51 स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, या आर्टिकलकडे आम्ही स्त्रियांनी विशेष लक्ष केलं पाहिजे.
स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा परंपरा आजही आमच्या देशामध्ये समाजामध्ये आम्ही सांभाळतोय. 2 उदाहरणं देते. आम्ही होलिका दहन करतो, होळी जाळतो. ही होलिका स्त्रीवाचक शब्द, आम्ही तिला दहन करतो आणि दुसऱ्या दिवशी नाही त्या प्रमाणामध्ये उन्माद करतो. हा आमच्या स्त्रीत्वाचाच अपमान वाटतो. ती होळी स्त्रीवाचक शब्द. पोळा येतो, दुसऱ्या दिवशी स्त्री रूपाने एक मारबत बनवली जाते आणि भर रस्त्यामध्ये तिला जाळलं जातं. अशा अनेक प्रथा आमच्या समाजात आहेत की त्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कुठेतरी उणेपणा आणणाऱ्या जाणवतात. यासाठी आम्ही स्त्रियांनी खरंच विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असे कितीतरी आर्टिकल आहे की ज्यामध्ये संविधानात बाबासाहेबांनी आम्हाला समानतेचे अधिकार दिलेले आहेत. आर्टिकल 39 मध्ये उपजीविकेचे पुरेसे साधन मिळविण्याचा अधिकार आणि स्त्री पुरुष दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि म्हणून जेव्हा आम्ही एकाच पदावर काम करतो तेव्हा पुरुषांना आणि स्त्रियांना सारखा पगार आज आम्हाला मिळतो आहे. आज संविधानामुळे आमच्या हक्कासाठी, आमच्या अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई आता आम्ही लढू शकतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सन्मान देण्यासाठी, आम्हाला अधिकार देण्यासाठी हिंदू कोड बिल लागू केलं. हे हिंदू कोड बिल लिहिलं, पण ते हिंदू कोड बिल लागू झालं नाही. जोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जिवंत होते तोपर्यंत नेहरूंना संविधान हे हिंदू कोड बिल या ठिकाणी लागू करता आलेलं नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर मात्र हळूहळू ते हिंदू कोड बिल आम्हाला लागू झालं आणि आज आम्हाला नवऱ्यासोबत पटत नसेल किंवा नवऱ्याच्या माझ्याशी पटत नसेल तर दोघांनाही एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळाला. मी रिकामी असेल तर त्याच्याकडनं पोडगी घेण्याचा अधिकार मला मिळाला. मी जर लग्न करत नसेल तर मला माझा स्वतःचा एक हक्काचं मूल म्हणून दत्तक घेण्याचा अधिकार मला मिळालेला आहे. मी घटस्फोट झाल्यानंतर मला जर दुसरा विवाह करायचा असेल तर मला दुसरा विवाह करण्याचा अधिकार मिळाला. मी विधवा असेल तर मला पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला. हे जे अधिकार स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये पुरुषांना होते ते संविधानाने सर्व अधिकार आम्हाला दिलेले आहेत. आणि त्यामुळे आज आपण थोडं का असेना रिलॅक्स पण झालेले आहोत. नाहीतर एक म्हण आहे की पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर त्याचा न्याय कोणाकडे न्याय, हे आमच्या ग्रामीण भागामध्ये बोललं जायचं. पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं म्हणजे असं म्हटलं की बायकोचं कामच आहे नवऱ्याचं मार खाणं. काय ते काही सांगायचं आहे का विशेष? हो ना, बरं आता मार तुम्ही, म्हणजे माझाही सन्मान आहे ना, माझी स्वतःची प्रतिष्ठा आहे, मी का मार खावा? बाबासाहेबांनी ही प्रतिष्ठा, हा स्वाभिमान आमच्यामध्ये निर्माण केलेला आहे. आणि म्हणून आपण बघतो आहे की ह्या सगळ्या गोष्टीचे अधिकार आज आम्हाला मिळालेले आहेत. त्यावेळी बाबासाहेब सामाजिक चळवळीमध्ये महिलांना म्हणतात की आता तुम्ही सहभागी व्हायचं. मैत्रिणींनो, मी आता म्हणेल की सामाजिक चळवळीबरोबर आता आम्हाला राजकीय चळवळीमध्ये सुद्धा सहभागी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज गाव पातळीवर अनेक स्त्रिया राजकीय चळवळीत सहभागी होतात. आरक्षण आहे, स्त्रियांसाठी विशेष कोटा असतो. त्यामुळे पंचायत समिती, सरपंच पदावर स्त्रिया उभ्या होतात, निवडून येतात, पण काम मात्र नवरेच करतात. स्त्रिया फक्त सहभागाचं काम करतात, असं चालणार नाही. आम्ही ज्या अधिकाराने ज्या पदावर आम्ही आरूढ झालेलो आहोत ना, त्या पदाचा सन्मान, त्या पदाचा अभ्यास आम्हाला करता यायला पाहिजे. कारण आज आम्ही शिकलेले आहोत. जर आम्ही पगार कमावतो, त्या पदाचा पगार घेतो आहे, तर आम्हाला त्या पदाची माहिती सुद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपणही या ठिकाणी शुद्ध डॉक्टर आहात. कदाचित डॉक्टर म्हणतील आमचं काय राजकीय चळवळीत काम, आम्हाला फक्त लोकांना वाचवणे, जीवदान देणे. नाही, आपलं सुद्धा राजकीय चळवळीमध्ये फार महत्त्वाचं काम राहणार आहे. कारण आपण लोकशाही देशाचे नागरिक आहोत. आपल्यासारखे शून्य लोक राजकारणात आले
तर या देशाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. आणि म्हणून आमचे विद्यार्थी, मग आम्ही इंजिनियर असो, डॉक्टर असो, प्राध्यापक असो, समाजसुधारक असो, आम्ही राजकीय चळवळीमध्ये यायला पाहिजे. माझा वेळ जवळपास संपत आलेला आहे. मी तिसऱ्या विषयाला थोडक्यात घेते आहे. तिसरा टप्पा आहे बाबासाहेबांनी घेतलेला बुद्ध धम्म आणि आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. बरेचदा धर्म आणि तंत्रज्ञान विज्ञान यामध्ये तफावत केली जाते. बरोबर आहे, हा धर्म तंत्रज्ञानात आणि विज्ञानात कुठेच बसत नाही. पण बुद्धाचा धम्म हा विज्ञानाशी फार जवळीक सांगतोय. आणि तो कसा जवळीक सांगतो? कारण बाबासाहेबांनी घेतलेला हा धर्म नाही, हा धम्म आहे. बुद्धाचा धर्म नाही, तो धम्म आहे. धर्म हा फक्त तुम्हाला करायला सांगतो आणि धम्म हा तुम्हाला विचार करायला लावतो. तो विचार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये त्या बुद्धाचे ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या त्या अगदी थोडक्यात मी तुमच्या समोर सांगते आहे. आणि त्यावर बुद्धाचा विज्ञान मी आपल्या समोर सांगणार आहे. बुद्धाने 4 आर्य सत्य सांगितले की माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण दुःख आहे त्याबरोबरच त्यांनी सांगितलेलं आहे की या दुःखाला कारण आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विज्ञान दिला, तुमची संशोधक प्रवृत्ती त्यांनी जागृत केली. या कारणाचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. आणि कारणाचा शोध घेतल्यानंतर ते तुम्हाला त्याचं उत्तरही देतात आहे, त्याचा मार्गही सांगतात आहे. त्याला आपण अष्टांग मार्ग म्हणतो. हा अष्टांग मार्ग हा कुठल्याही यज्ञ या कर्मकांड, देवपूजा, ईश्वरवाद, उपासनापन याच्या पलीकडे जाऊन वास्तवावर जगायला लावणारा हा अष्टांग मार्ग आहे. मला वाटतं याच्यापूर्वी राज गजबे सरांनी त्याचा उल्लेख केलेला असेल, मला वाटतं प्रास्ताविकेमध्ये केलेला आहे. हा अष्टांग मार्ग आपल्याला वास्तवावर जगायला शिकवतो आहे. सम्यक दृष्टीपासून तर सम्यक समाधीपर्यंत आम्हाला सांगतोय की प्रत्येक गोष्ट तुम्ही तावून सुलाखून करा, तुमचं जीवन योग्य होईल. यासाठी तुम्हाला कुठलंच कर्मकांड, कुठलाच पूजा, कुठलाच होम हवन, उपास तापास करण्याची गरज नाही. तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे दैव कृतीवर विश्वास ठेवणं म्हणजे अधम्म. अधम्म म्हणजे आपल्या शब्दात जर म्हटलं तर चुकीचं, त्याला पापही आपण म्हणू, वाईट म्हणू. म्हणजे कुठल्याही दैव चमत्कृतीवर जर विश्वास ठेवत असाल तर हे अधम्म आहे. बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये धम्म अधम्म हे जे प्रकरण आहे ना त्यामध्ये तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी कळेल. पण मी ह्या 2-3च याच्यामध्ये तुम्हाला सांगते. बुद्ध म्हणतात, बुद्ध या ठिकाणी विज्ञान सांगतात. बुद्ध म्हणतात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. हा, हे खरं आहे की कारणाचा शोध आपल्याला लगेच लागत नाही. पण तुमची शोध प्रवृत्ती जर तुम्ही जागरूक ठेवली आणि त्या कारणाच्या मुळापर्यंत जाण्याचा सतत प्रयत्न केला तर तुम्हाला त्या कारणाचा शोध नक्कीच लागेल. तो बुद्धिवादी व्यक्ती असतो, तो कारणाचा शोध घेतो. आणि म्हणून यामध्ये भगवान बुद्धांनी आपल्याला ह्या दैव चमत्कृतीचे किंवा या अनेक गोष्टींचे खंडन करण्यासाठी 3 मुद्दे सांगितलेले आहेत. एक म्हणजे माणसाला बुद्धिवादी बनवणं. आम्ही नशीब, आत्मा, परमात्मा, देव अशा अनेक गोष्टींमध्ये केलं तर आम्ही आपल्या बुद्धीचा वापरच करत नाही. कोणीतरी सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण बुद्धाला माणसाला बुद्धिवादी बनवायचं, त्याची बुद्धी जागृत करायची आहे. त्याच्यामध्ये मेंदू आहे, त्या मेंदूला त्याला सळसळत ठेवायचं, म्हणून त्याला बुद्धिवादी बनवणं. दुसरं, स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यात सिद्ध होणं. म्हणजेच तुम्हाला तुमच्यामध्ये शोध प्रवृत्ती, तुमच्या चिकित्सक प्रवृत्ती जागृत करणं, त्या सत्याच्या त्या कारणाच्या मुळापर्यंत शोधण्यासाठी तुम्हाला तयार करणं. आणि ज्या भ्रामक समजुती आहेत, ज्या माणसाचा शोध घेण्याची प्रवृत्ती मारतात, त्याचं उगम स्थान नष्ट करणं. ह्या भ्रामक समजुती म्हणजेच त्याला आपण ईश्वरवाद, नशीब, आत्मा, परमात्मा म्हणू. म्हणजेच बुद्धाचा धम्म हा ईश्वरवादाच्या पलीकडे जाऊन वास्तवावर जगणारा आहे. हे सर्व सांगण्यामागचं कारण काय? आपण
बुद्धिवादी आहोत, आपण सत्याचा शोध घेतला म्हणून मेडिकल सायन्समध्ये आज तुम्ही वेगवेगळे प्रयोग करतात आहात. हा विज्ञान बुद्धाचा आहे. जर नशीब आणि जे व्हायचं तेच होईल म्हटलं असतं तर डॉक्टर किंवा मेडिकल कॉलेज निर्माण करण्याची गरज पडलेली नसते. बरोबर आहे. पण माणसामध्ये बुद्धी आहे, त्या बुद्धीला जागरूक करायचं आहे, त्याला चिकित्सक बनवायचं आहे, त्याला प्रत्येक गोष्टीचं कार्य शोधायचं आहे, त्याला प्रयोग करायचे आहे, त्याच्यावर उत्तर द्यायचं आहे. हे भगवान बुद्धांना माणसाकडून अपेक्षित होतं आणि म्हणून त्यांनी हे 3 तत्व सांगितलेली आहे. आज आपण मेडिकल सायन्समध्ये या शरीरातलं एखादा अवयव त्या शरीरात टाकतात. एखादा माणूस मरत आला असेल हार्ट अटॅकनी तर त्याच्यावर सर्जरी करून आपण त्याला जीवदान देतात. आज अनेक अवयवांचं प्रत्यारोपण करतात. एवढंच नव्हे तर आईच्या गर्भामध्ये मुलाचा रंग, डोळ्याचा रंग कोणता असा इथपर्यंत आपण मजल मारलेली आहे. हे कशामुळे? अर्थात सायन्समुळे, आपल्या बुद्धिवादामुळे, आपल्या त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत म्हणजेच आपल्या शोध प्रवृत्तीमुळे. हे बुद्धाच्या धम्मामध्ये आम्हाला हा विज्ञान दिसतोय आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ह्या करोडो असंख्य जनतेला, आपल्या बांधवांना त्यांच्यातील बुद्धिवाद जागृत करण्यासाठी, ह्या अस्पृश्यतेपासून त्यांना बाजूला करण्यासाठी, ह्या परंपरांपासून त्यांना बाजूला करण्यासाठी अत्यंत विज्ञानवादी धर्म स्वीकारला, तो म्हणजे बुद्धाचा धम्म. कारण त्याशिवाय या अस्पृश्य समाजाची प्रगती होऊ शकणार नाही. आज आपण बघतो हा समाज बुद्धाच्या धम्मावर आरूढ झाला, विज्ञानवादी झाला, चमत्कारापासून दूर झाला. म्हणून आज आपण बघतो की हा प्रगती पथावर गेलेला आहे. ज्याला कुठलेच अधिकार नव्हते, ज्या स्त्रीला कुठलेच अधिकार नव्हते, ती स्त्री, तो समाज ह्या विज्ञानावर आरूढ होऊन ह्या बुद्धाच्या धम्माचा कुठेतरी आचरण करून तो आज ज्या प्रगती करतो आहे, हे सर्व बाबासाहेबांनी फार विचार केला आणि म्हणून हा धम्म आपल्या अस्पृश्य बांधवांना दिला. मैत्रिणींनो, वेळ संपलाय. जाता जाता शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी आठवते आहे. बाबासाहेब म्हणतात केवळ वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही. आज आम्ही शिकतो, साहित्यामध्ये, लिटरेचरमध्ये प्रावीण्य प्राप्त, PhD करतो. आपण कदाचित MBBS, MD अनेक, पण हे शिक्षण घेणं आपल्या पोटापुरतं, शिवाय पोटाची त्यामध्ये खळगी आम्ही तयार करतो. हे शिक्षण म्हणजे शिक्षण आहे का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. आपली बुद्धी नेहमी सत्याचा शोध घेणार पाहिजे. आपण कुठेही भाऊ म्हणून कुठेही कुणाच्याही मागे किंवा केव्हा म्हणतो त्या पद्धतीने नव्हे, तर आम्ही आमच्या भावनेला एक माणुसकीचा आयाम देता यायला पाहिजे. पोट भरण्याचं साधन करत असताना आमच्या शरीराला श्रम करण्याची आम्ही सवय लावली पाहिजे. हे बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब म्हणतात जर तुम्हाला दुःखातून मुक्तता हवी असेल ना तर तुम्हाला लढावं लागेल. लढायचं असेल तर शिकावं लागेल. कारण बिना ज्ञानाने तुम्ही लढाईत जर उतरलात तर तुमचा पराभव निश्चितच आहे. आणि म्हणून मैत्रिणींनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे आम्हाला अधिकार दिलेले आहेत. संविधान आमचं हत्यार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूलतत्व त्या संविधानात दिलेली आहे. या मूलतत्वांचा आज सन्मान होतो का? की ही पायदळी तुडवल्या जाऊन राहिलेली आहे. आज संविधानाने आम्हाला अधिकार दिल्यानंतर खरंच माझ्या आड्यापाड्यातील, प्रत्येक क्षेत्रातील, ग्रामीण भागातील माझी बहीण ही सन्मानाने जगते आहे का? हाही प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. निर्भया प्रकरण या ठिकाणी झालं तेव्हा या देशामध्ये संपूर्ण देश हळहळला. त्यांच्यासाठी मोठमोठे अगदी चळवळी झाल्या. पण त्याच स्त्री
मुलीसाठी, त्याच मुलीसाठी हाथरस या ठिकाणी आमच्या मनुष्यावर अत्याचार होतो, तिला जाळलं जातं, तेव्हा मात्र देश का झोपला राहतो? का निर्भया या देशाची मुलगी आहे, मनीषा नाही का? हा प्रश्न आपल्याला विचारता यायला पाहिजे. बेटी बचाओ बेटी पढाओ चा नारा आम्ही 2014 पासून ऐकतो आहे. पण या बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा देत असताना या समाजामध्ये, या देशामध्ये माझ्या बहिणींची नग्न भिंड काढली जाते आहे. सरकार 72 दिवस काहीच बोलत नाहीये. हा माझ्या मातृत्वाचा, माझ्या स्त्रीत्वाचा अपमान नाही का? हा प्रश्नही मला पडला पाहिजे. आज आम्ही शिकलोय ना, तर आमच्या बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक प्रश्न आम्हाला तपासून पाहता आले पाहिजे. निर्भया फंड लागू झाला. हा निर्भया फंड हा जसा तर तसा वापर जातो आहे. स्त्रियांना सक्षम करण्यासाठी ज्या आरोग्य ठोकल्या जातात, ह्या खरोखरच आमच्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी कोणते कोणते कोर्सेस निर्माण करण्यात आलेले आहेत, याकडेही आम्ही लक्ष केलं पाहिजे. आज आमची गरीब मुलगी, गरीब मुलगा जो शिक्षण घेतोय, त्या शिक्षणामुळे आज प्रगती पथावर जातोय. आज पैसा नसेल तर तो गव्हर्नमेंटच्या शाळेत शिकतो. आज आमच्या गव्हर्नमेंटच्या शाळाही बंद झालेल्या आहेत. सगळ्या मोठमोठ्या बिल्डरच्या शाळा या ठिकाणी, कंपनी धारकांच्या शाळा निर्माण होऊन राहिलेल्या आहेत. माझ्या ग्रामीण भागातील माझा मुलगा, माझी मुलगी खरंच शिकेल का? हाही प्रश्न आम्हाला स्वतःला विचारता यायला पाहिजे. हे सगळे प्रश्न आम्हाला बुद्धीच्या कसोटीवर तपासता यायला पाहिजे. कदाचित आपण म्हणाल हे विचारून काय अर्थ आहे, आम्हाला यात सामील होऊन काय अर्थ आहे, आम्हाला काही याच्यावर काही मिळणार आहे का, किंवा खरोखरच हे सगळं मिळणार होईल का, किंवा यश मिळेल का? तर मैत्रिणींनो, पत्रकार रवीश कुमार म्हणतात की सगळेच लढाया जिंकण्यासाठी लढल्या जात नसतात. सगळेच लढाया जिंकण्यासाठी लढल्या जात नसतात, तर काही लढाया रणांगणावर याच्यासाठी लढल्या जातात की किमान मी शेवटच्या श्वासापर्यंत त्या गोष्टीला विरोध केलेला आहे. आणि म्हणून मैत्रिणींनो, आमच्या एकटीच्या, आमच्या दुकटीच्या, आमच्या समूहाच्या प्रयत्नांनी काय होईल हा विचार करून घरी बसण्यापेक्षा आम्हाला त्या लढाईमध्ये उतरावं लागणार आहे. उद्या आपलं इलेक्शन आहे. सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार आपण बजावलाच पाहिजे, पण आपल्या सनसन विवेक बुद्धीचा विचार करून बजावता यायला पाहिजे. आम्हाला या देशामध्ये जर खरोखर सुख पाहिजे असेल, आम्हाला हा देश संपन्न पाहिजे असेल, हा देश धर्मनिरपेक्ष पाहिजे असेल, तर आमचं सरकार कसं असायला पाहिजे याकडेही आम्ही लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची ताकद, ही बोलण्याची हिंमत, हे स्वातंत्र्य मला संविधानाने दिलेले आहे. आणि म्हणून मी तुमच्यासमोर बोलते. शेवटी आपल्या सर्वांना जय भीम करत असताना 4 वाक्य जय भीमची मी आपल्यासमोर सांगते. जय भीम आमचा स्वाभिमान, जय भीम आमचा स्वाभिमान, जय भीम आमच्या कार्यकर्तृत्वाचा मान, जय भीम आमचा स्वाभिमान, जय भीम आमच्या कार्यकर्तृत्वाचा मान. संविधानाने दिले आम्हाला बाबासाहेबांनी दिले आम्हाला संविधानात स्थान, म्हणून मी मिळवते मान सन्मान. माझी आजी अडाणीच राहिली. संविधानाने अधिकार दिले नसते तर कदाचित मी अडाणी कदाचित राहिली नसती, पण तुमच्या समोर माईक घेऊन उभी तर नक्कीच राहिली नसती. हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी संविधानाने दिले. ह्या संविधानाचा जागर आता आपल्यासमोर नाट्य लोकनाट्याच्या रूपाने झालाही असेल. हा जागर आम्हाला करता यायला पाहिजे. ह्या संविधानाचा अभ्यास आम्हाला करता यायला पाहिजे. आमचे अधिकार, आमचे हक्क आम्हाला समजून घेता आले पाहिजे. हे जर आम्ही समजून घेत असू तर आमच्या शिक्षणाला अर्थ उरेल आणि त्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, त्या सावित्रीबाई फुले, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला खरोखरच
कुठेतरी एक नवीन रूप आलं असं तरी मी म्हणेन. आणि म्हणून तो त्या न विसरता आम्हाला सतत जागरूक असणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण मला बोलावलं, माझा सन्मान केला. विशेष म्हणजे माझ्याशी सतत संपर्क डॉक्टर सुशांत निशांत सर करत राहिले. जांभूळकर सर मला घ्यायला आले. आम्ही कुठेतरी परिचित होतो, पण या निमित्ताने आपल्या या ठिकाणी येऊन आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. आणि विशेष म्हणजे सांगावं, तुमच्याबरोबर मला डॉक्टर पण तुम्ही करून टाकले. ऍक्च्युली मी डॉक्टरेट नाही, मी प्राध्यापक आहे. पण डॉक्टर म्हणता म्हणता तुम्ही मलाही तो सन्मान दिला, हरकत नाही. तो सन्मानही मी स्वीकारला. परत एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देते आणि जाता जाता परत आपल्या सर्वांना जय हिंद करते आणि माझ्या वक्तव्याला या ठिकाणी